आज 31 ऑगस्ट, ज्येष्ठा गौरीच्या आव्हानाचा दिवस. सर्वात प्रथम त्यांनी पेटीमधून ज्येष्ठा गौरी आणि त्यांची बाळे काढून घेतली. नंतर छायाताईंनी ज्येष्ठा गौरीला एका परातीमध्ये गहू ठेवल्या होत्या. नंतर त्यांनी तुळशीजवळ त्यांची पूजा करून घेतली. नंतर छायाताईच्या मुलींनी ज्येष्ठा, कनिष्ठा, गौरी आणि त्यांची बाळांची आणि छायाताईंची कुंकू लावून पूजा केली. नंतर त्यांनी दोन्ही महालक्ष्म्या, ज्येष्ठा आणि कनिष्ठा आणि त्यांच्या बाळांना त्यांच्या देवघराजवळ ठेवले आणि नंतर त्यांनी संपूर्ण घर त्यांना दाखवले. संपूर्ण घर दाखवल्यानंतर त्यांनी ज्येष्ठा, कनिष्ठा आणि त्यांच्या बाळांना देवघराजवळ ठेवले होते. त्या अशा खूप सुंदर आणि हसतमुख दिसत होत्या. नंतर सर्वांनी त्यांचे फोटो, व्हिडिओ काढले. हे सर्व लोक पूजेसाठी जमा झाले होते. नंतर ताईंनी आणि त्यांच्या भावांनी मिळून अशी तांदूळ आणि गव्हाची रास गणपतीजवळ ठेवली होती. ज्येष्ठा महालक्ष्मीला गव्हाची आणि कनिष्ठा महालक्ष्मीला तांदळाची रास ठेवली जाते आणि त्यांनी मोठ्या महालक्ष्मीजवळ मुलगा ठेवला आणि लहान महालक्ष्मीजवळ मुलगी ठेवली होती. ही रुपाली, ती महालक्ष्मीच्या बाळांना हातात घ्यायला मागत होती. तिला त्यांना सजवायचे होते. त्यांच्यासोबत फोटोसुद्धा काढायचे होते. नंतर सर्व स्त्रिया मिळून गौरींचा शृंगार करत होते, त्यांना सजवत होते. कुणी त्यांना कानातले घालत होते, कुणी बिंदिया लावत होते. त्यांना सजता सजता सर्वांना त्यांच्यासोबत फोटो काढायचे होते. त्यांना हातात घेऊन सजवत होत्या, त्यांना हातात धरून फोटोसुद्धा काढत होत्या. नंतर छायाताईंनी गौरींना राशीवर ठेवले. ही बघा आमची परी, ती सुद्धा माझ्यासोबत गौरींच्या पूजेसाठी आली होती. आणि हा देवा, तो सुद्धा त्याच्या बाळासोबत गोष्टी करत होता, त्याला सजवत होता. तो म्हणत होता की यांना तर मीच सजवणार. नंतर गौरींना साडी नेसवायचा प्रयत्न चालू होता. सगळे साडी नेसवायला मदत करत होते. दोन्ही साईडनी 2-2 व्यक्ती गौरींना साडी घालत होते. भूमी ही महालक्ष्मीच्या मुलीला सजवत होती आणि देवा हा मुलाला सजवत होता. रुपालीचं तर महालक्ष्मीच्या बाळांसोबत फोटो, व्हिडिओ काढणं संपतच नव्हतं. देवासुद्धा महालक्ष्मीच्या बाळाला सजवत होता. नंतर सर्व स्त्रियांनी आणि त्यांच्या मुलांनी मिळून महालक्ष्मी व त्यांच्या बाळांना असं छान सजवलं होतं. आज ज्येष्ठा गौरी पूजनचा दिवस, म्हणजेच आज ज्येष्ठा गौरींना आपल्या घरी जेवण करायला बोलवण्याचा दिवस. ही रुपाली, ती तिच्या बिल्डिंगमधील मुलाला कडेवर घेऊन खेळवत होती. महालक्ष्मीची आरती झाली. आरतीनंतर सगळ्यांनी महालक्ष्मीची पूजा करून घेतली. जी पूजा करत आहे ती रुपालीच्या हातातल्या बाळाची आई आहे आणि कुंकू लावत आहे ती बहीण आहे. त्यानंतर ज्येष्ठा गौरींनी जेवण केले. जेवणाकरिता त्यांना सर्वांनी एकांत दिला. सर्व बाहेर थांबले होते. नंतर
जेवण झाल्यानंतर दरवाजाची कडी वाजवून सर्वजण दरवाजा खोलून आत आले. तमन्ना, गनू, पिहू, प्रिया, माहीपरी आणि ज्योतिताई आणि मी सर्व महालक्ष्मीच्या पूजेकरिता आलो होतो. ही आमची परी, ती सुद्धा फोटो काढायच्या वेळेस असे हावभाव करत होती. नंतर माहीला सुद्धा फोटोकरिता वळून बघायला सांगितले. जे पूजेजवळ बसले आहेत ते छायाताईचे वडील आहेत. आणि ही आमची परी. यावर्षी ज्येष्ठागौरी पूजनच्या दिवशी आमच्या शहरात दिवसभर आणि संध्याकाळी सुद्धा खूप पाणी होते. माहीचे पप्पा भूमीच्या पप्पांना जेवण टेबलवर सेट करायला मदत करत होते. नंतर आम्ही सर्वांनी जेवण केले आणि घरी आलो. हा ज्येष्ठागौरी विसर्जनाचा दिवस. छायाताईंनी ज्येष्ठागौरी विसर्जनाच्या दिवशी भजन मंडळी बोलवली होती. सर्व स्त्रिया मिळून छान भजन म्हणत होत्या. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल, लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. अँड थँक्स फॉर वॉचिंग.